आज आपण ट्रेजेडी क्वीन अभिनेत्री मीना कुमारी यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे मुंबईला। तर मुंबई या ठिकाणचं एक पारशी नाटक संस्था होती। आता या संस्थेमध्ये अली बक्ष नावाची एक व्यक्ती काम करत होती। आता हे जे अली बक्ष आहेत ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं। आता ते हार्मोनियम वाजवायचे, त्याच्यानंतर ते मुलांना संगीत शिकवायचे, त्यानंतर त्यांना उर्दू चांगल्या पद्धतीने येत होतं। त्याचबरोबर ते नाटकात काम करत होते, चित्रपटामध्ये काम करत होते, म्हणजे छोट्या-छोट्या भूमिका ते करत होते। तर अशा पद्धतीचे हे अली बक्ष होते। तर या अली बक्षचे म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्वाची ओळख झाली प्रभावती देवी नावाच्या एका थिएटर डान्सर बरोबर ते। त्यानंतर मग अली बक्ष आणि प्रभावती यांच्यामध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं। त्यानंतर मग या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्नानंतर या प्रभावतीनं आपला धर्म बदलला आणि तिचं नाव ठेवण्यात आलं इक्बाल बेगम। आता अशा पद्धतीनं या इक्बाल बेगम आणि ह्या दोघांचं लग्न झालं, संसाराला सुरुवात झाली। पण यांच्या कुटुंबाची परिस्थिती जी आहे, आर्थिक परिस्थिती जी आहे ती अत्यंत वाईट होती, अत्यंत बिकट होती, अत्यंत गरिबीची होती आणि याच्यामध्येच मग इक्बाल बेगम जी आहे तिला दिवस गेलेले होते। आता अली जी आहेत त्यांना वाटलं की आपल्याला मुलगा होईल, आपल्या घराण्याला चिराग वगैरे मिळेल आणि त्यानंतर मग पुढं मुंबईमधलं डॉक्टर गद्रे यांचं हॉस्पिटल आहे त्या प्रसूतिगृहामध्ये बाळंतपणासाठी हिला दाखल करण्यात आलं होतं आणि 1 ऑगस्ट 1932 या दिवशी त्यांना एक मुलगी झाली। आता मुलगी झाली पण त्यांना चिराग झाला नाही। आता आपल्याला चिराग झाला नाही याचा यांना राग आला। आता एका बाजूला ती मुलगी झाली आणि दुसऱ्या बाजूला यांना त्या डॉक्टरांची फी भरायची सुद्धा यांच्याकडे पैसे नव्हते। आता त्याच्यामुळे मग त्यांनी मग ते पूज्य पिताजी जे आहेत ते वैतागल्यानंतर मग ते चिटुकलं बाळ जे होतं त्या बाळाला यांनी अनाथाश्रमाच्या पायऱ्याजवळ ठेवलं आणि ते वडील निघून आले म्हणजे अली बक्ष निघून आले। त्यावेळेस मात्र काही वेळातच त्यांच्यामधला बाप जो आहे तो जागा झाला, विचार करायला लागला की अरे माझी गरिबीची परिस्थिती आहे, याच्यामध्ये त्या बाळाची काय चूक आहे आणि ती मुलगी आहे याच्यामध्ये सुद्धा त्या बाळाची काय चूक आहे। त्यामुळे मग ते अली बक्ष जे आहेत म्हणजे बाप जो आहे तो पुन्हा माघारी फिरला, त्या बाळापाशी गेला आणि त्या ठिकाणी बघितलं तर ते बाळ मोठमोठ्याने रडत होतं, कारण त्या बाळाला मुंग्या लागलेल्या होत्या आणि त्याच्या नाजूक कातडीचे लचके त्या मुंग्या तोडत होत्या आणि मग ते बाळ जे जीवांच्या आकांताने रडत होतं, इकडे त्या बापाचं काळीसुद्धा गलबललेलं आहे। त्या बापानं त्या बाळाला जवळ घेतलंय, त्या मुंग्यांना बाजूला केलंय आणि त्या बाळाला घरी घेऊन आला आणि नंतर त्या बाळाचं नाव ठेवलं मेहजबीन बानो। पुढं हीच मेहजबीन बानो जी आहे तिला म्हटलं गेलं मीना कुमारी। आता ही जी छोटंसं बाळ होतं, छोटीशी मुलगी होती, ती लहानाची मोठी होत होती, पण यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती। आता हा जो परिवार आहे तो परिवार दादरचं रूपतारा स्टुडिओ आहे त्याच्यासमोर राहत होता आणि आता ही मुलगी 3-4 वर्षाची झाली असतानाच मग ती जी आई आहे किंवा वडील आहेत ते सेटवरती जायचे आणि स्वतःही काम करायचे आणि आपल्या बाळासाठी सुद्धा काही काम, छोट्या बाळाचं काही काम आहे का अशा पद्धतीने ते काम शोधत असायचे। आता 1939 मध्ये एक दिग्दर्शक आहेत, त्यांचं नाव विजय भट्ट यांचा लेदर फेस हा जो चित्रपट आहे त्या चित्रपटामध्ये पहिल्यांदा बेबी महजबीन हिनं काम केलं होतं, भूमिका केली होती आणि त्याच्यानंतर विजय यांनीच मग एक ही भूल 1940 मध्ये यांचा चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटाच्या सेटवरती बेबी मेहजबीन हिचं नाव बेबी मीना असं ठेवलेलं होतं। म्हणजे लहानपणी तिला बेबी मीना म्हटलं जायचं, नंतर ती हळूहळू मोठी झाली, नंतर ती कुमारी झाली आणि नंतर तिला मीना कुमारी असं म्हटलं गेलेलं होतं। आता बेबी मीना जी आहे ती बालकलाकार म्हणून कसोटी, नई रोशनी, विजय, प्रतिज्ञा, म्हणजे लाल हवेली अशा चित्रपटामधून तिनं छोटी मोठी कामं केली होती, भूमिका केलेल्या होत्या आणि 1946 मध्ये ही मीना कुमारी 14 वर्षाची असताना बच्चों का खेल या चित्रपटामध्ये ती सर्वप्रथम नायिका बनली होती आणि याच सुमारास मीना कुमारीची आईसुद्धा आजारी पडली आणि ही मुलगी तरुणपणामध्ये येत असतानाच तिची आई आजारी पडून तिचा मृत्यू झालेला होता। बघा, जन्म देणारी आई तिला सोडून गेलेली होती आणि यानंतर म्हणजे या काळामध्ये आता आई गेली हा एक मोठा धक्का होता तिच्यासाठी। त्याच्यानंतर मग काही ऐतिहासिक चित्रपटामध्ये सुद्धा मीना कुमारी यांनी काम केलेलं होतं। उदाहरणार्थ श्री गणेश महिमा, वीर हनुमान, घटोत्कच वगैरे चित्रपट जे आहेत त्याच्यामध्ये यांनी काम केलं होतं आणि 1952च्या सुमारास विजय भट्ट यांचा बैजू बावरा हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि मीना कुमारीची त्याच्यामध्ये गौरीची भूमिका केली होती। तर ती गौरी जी आहे ती प्रचंड गाजली होती। 100 आठवडे हा चित्रपट चालला होता। या चित्रपटाने 1954 मध्ये सुरू झालेला पहिला
फिल्मफेअर पुरस्कार जो होता त्या पुरस्कारामध्ये उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मीना कुमारीला मिळालेला होता. त्यानंतर विमल रॉयच्या परिणीतामध्ये तिला दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला होता. अशा प्रकारे एक सशक्त आणि ताकदवान अशा अभिनेत्रीचा या ठिकाणी उदय झालेला होता आणि एका पाठोपाठ एक अशा नवीन नवीन कलाकृती ज्या आहेत त्याच्यामध्ये मीना कुमारी काम करत होत्या आणि त्या काळामध्ये त्या प्रचंड यशस्वी होत होत्या. आणि यावेळेस त्यांनी त्या काळातील जे टॉपचे अभिनेते होते त्या सगळ्या अभिनेत्यांबरोबर बहुतेक सगळ्यांबरोबर त्यांनी काम केलेलं होतं, अभिनय केलेला होता. आता एका बाजूला ही अभिनयाची गाडी जी आहे ती सुसाट धावत होती, सुसाट चाललेली होती आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं वैयक्तिक लाईफ, मॅरिड लाईफ जे आहे ते सुद्धा आता सुरू झालेलं होतं. म्हणजे साल आहे 1951. आता यावेळेस तमाशा हा चित्रपटाचं शूटिंग चाललेलं होतं. आता या तमाशामध्ये त्यावेळेसचे अभिनेते अशोक कुमार आणि मीना कुमारी हे एकत्र काम करत होत्या आणि त्यावेळेस मग यांनी म्हणजे अशोक कुमार यांनी त्या चित्रपटाच्या सेटवरती मीना कुमारी यांची ओळख कमाल अमरोही यांच्याबरोबर ती करून दिली होती. आता मीना कुमारीला कमाल यांनी बघितलं. आता बघितल्यानंतर ते पागल झाले, वेडे झाले, तिच्या प्रेमामध्ये पडले आणि त्यांनी तिला म्हणजे अनारकलीला मीना कुमारी यांना अनारकली या चित्रपटामध्ये म्हणजे साईन केलं होतं त्या ठिकाणी आणि याच ठिकाणी त्यांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झालेली होती. आता मीना कुमारीच्या जीवनामध्ये एका बाजूला अशा पद्धतीनं म्हणजे मॅरिड लाईफ सुरू झालेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या जीवनामध्ये असे काही जीवघेणे अपघातसुद्धा झाले होते. म्हणजे बैजू वावरा हा जो चित्रपट होता त्या चित्रपटामध्ये एक मोठी दुर्घटना घडली होती. चित्रपटामध्ये एक सीन होता ज्यामध्ये मीना कुमारीला बोटीमध्ये एक सीन करायचा होता, पण याच्यामध्ये मीना ज्या आहेत त्या पाण्यामध्ये पडल्या होत्या आणि तिथं त्या बुडाल्या होत्या. पण चित्रपटातील जे कलाकार किंवा बाकीचे तांत्रिक मंडळी जे आहेत त्यांनी पाण्यामध्ये उड्या मारून त्यांना बाहेर काढलं होतं आणि त्यामुळे मीना कुमारी यांचा जीव वाचलेला होता. आणि अशाच पद्धतीचा एक अपघात झाला होता 21 मे 1951 रोजी मुंबई आणि महाबळेश्वरचा प्रवास जो आहे त्या प्रवासामध्ये असताना यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता आणि हा इतका भयंकर होता की याच्यामध्ये मीना कुमारी यांच्या डाव्या हाताचं बोट जे आहे ते तुटलेलं होतं आणि 2 महिने त्या ससून रुग्णालयामध्ये बेडवरती पडून होत्या. आता त्यावेळेस त्यांना म्हणजे त्यांचे हाल हवाल काय आहे, कसं काय चाललंय, बरं आहे का, ठीक आहे का वगैरे विचारण्यासाठी कमल अमरोही हे सतत त्या ठिकाणी यायचे आणि म्हणजे आता त्यांचं अगोदर थोडंसं प्रेम होतं किंवा मैत्री होती किंवा ओळख होती, पण आता ह्या आजारी पडल्या 2 महिने मस्तपैकी बसून होत्या दवाखान्यामध्ये ससूनमध्ये आणि त्यावेळेस या भेटी जास्त वाढल्या आणि त्यांचं जास्तीत जवळीक यांच्यामध्ये निर्माण झाली आणि इतकी जवळीक निर्माण झाली की यांचा विषय पार लग्नापर्यंत पोहोचलेला होता. पण आता हे मीना कुमारीचं लग्न करायचं आहे, त्यांच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, कमालचं आणि मीना कुमारीचं एकमेकांवर प्रेम आहे, ही बाब त्या वडिलांना कळली. पण वडिलांना ही गोष्ट मान्य नव्हती, कारण कमाल जे आहेत त्यांचं अगोदरच लग्न झालेलं होतं आणि अजून 2 वेळा लग्न झाले, त्याच्याबरोबर लग्न करायला ह्या म्हणजे मीना कुमारी यांच्या वडिलांचा विरोध होता. पण आता मीना कुमारी पैसे कमवत होत्या, त्यानंतर त्या सेलिब्रिटी झाल्या होत्या आणि त्यामुळे मग त्यांनी आपला निर्णय मी माझा घेणार असं त्यांनी ठरवलं आणि अवघ्या 18 वर्षाची असताना मीना कुमारीनं अगोदर 2 लग्न झालेल्या 34 वर्षीय कमाल अमरोही बरोबर ती निकाह केला होता, लग्न केलं होतं, शादी केली होती. आणि या गोष्टीचा वडिलांना थांगपत्तासुद्धा लागून दिलेला नव्हता. पण ज्यावेळेस त्या वडिलांना हे समजलं त्यावेळेस मग बाप आणि लेकीमध्ये प्रचंड वाद झाला आणि शेवटी मीना कुमारीनं आपल्या वडिलांना सोडलं आणि ती आपल्या पतीच्या घरी कमाल यांच्या घरी राहायला लागली. अशा प्रकारे या 2 लग्नाचा दांडगा अनुभव असणारा कमाल याच्याबरोबर मीना कुमारीनं संसाराला सुरुवात केली होती. त्याचबरोबर ती मग एका बाजूला आता तिचा संसार सुरू झालेला आहे, दुसऱ्या बाजूला अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्याच्यामध्ये बंदिश, आझाद, एक ही रास्ता, दिल अपना प्रीत पराई, कोहिनूर, भाभी की चूड़ियाँ, आरती, मैं चुप रहूंगी, साहिब बीबी और गुलाम, दिल एक मंदिर, त्यानंतर गजल, चित्रलेखा, भीगी रात, फूल और पत्थर, काजल, बहू बेगम, चंदन का पालना अशा पद्धतीच्या चित्रपटांची रांग लागलेली होती आणि प्रचंड चित्रपट हे गाजत चालले होते. आता मीना कुमारी यांच्यावरती विनोद मेहता नावाच्या एका लेखकाने एक चरित्र लिहिलेलं होतं आणि या चरित्रामध्ये कमाल अमरोही आणि मीना कुमारी हे जे पती पत्नी आहेत त्या पती पत्नींच्या संदर्भामध्ये काही गोष्टी लिहिलेल्या होत्या. आता याच्यामध्ये मीना कुमारीला जास्त प्रसिद्धी मिळत होती आणि पैसे मिळत होते आणि यामुळे तिचा पती जो आहे त्याला याबाबत राग येत होता किंवा त्याच्यामध्ये जेलसी होत होते आणि त्याला या गोष्टीचा कमीपणा वाटत होता. आता मुंबईमध्ये साहेब बीबी और गुलाम नावाच्या चित्रपटाचा प्रीमियर होता आणि हा प्रीमियर शो जो आहे तो एरॉस चित्रपटगृहामध्ये ठेवलेला होता आणि या ठिकाणी सोहराब मोदी जे आहेत त्यांनी मीना कुमारी आणि कमल अमरोही यांची ओळख
महाराष्ट्राच्या राज्यपालांना करून देताना असं म्हटलं होतं की या आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी आणि हे आहेत त्यांचे पती कमाल अमरोही। आता यावरती मग कमाल अमरोही यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी सांगितलं, नाही नाही, मी कमाल अमरोही आणि ही माझी पत्नी मीना कुमारी, एवढं ते बोलले आणि ते हॉलच्या बाहेर निघून गेले होते। त्याच्यानंतर मीना कुमारींनी तो प्रीमियर जो आहे तो एकट्यानं बघितलेला होता। म्हणजे आपल्या पत्नीमुळे आपली ओळख होते हे त्या पतीला मान्य नव्हतं आणि यामुळे मग त्या पतीने एकतर आता ती पत्नी प्रसिद्धीच्या शिखरावरती पोहोचली होती आणि यामुळे मग तिचं काही अफेअर असू शकतं किंवा ती अनेक दिवस बाहेर असते किंवा ती सगळ्यांशी मिळून मिसळून वागते आणि यामुळे मग त्या पतीनं अनेक लोक मीना कुमारी यांच्या पाळतीवरती ठेवलेली होती। मीना कुमारी यांच्यावरती बंधनं होती, इतक्या वेळातच घरी आलं पाहिजे वगैरे, शूटिंग झाल्यानंतर एवढ्या वेळात इथं पोहोचलं पाहिजे अशा पद्धतीनं, किंवा मेकअप रूममध्ये दुसऱ्या कोणालाही बोलवायचं नाही वगैरे, अशा पद्धतीची बंधनं जी होती ती सगळी बंधनं त्या मीना कुमारीवरती या पतीनं घातलेली होती। तारीख आहे 5 मार्च 1964। आता या दिवशी कमाल अमरोही यांनी आपल्या पिंजरे के पंछी ह्या ज्या आगामी चित्रपटाचा मुहूर्त ठेवलेला होता आणि या सेटवरती अमरोही यांचे सहाय्यक होते, म्हणजे त्यांचा सहाय्यक म्हणण्यापेक्षा त्यांचा खबऱ्या होता वकार अली। आता या वकार अलीनं मीना कुमारी यांच्या थोबाडीत मारलेली होती आणि ती का मारली होती तर मीना कुमारी यांना भेटायला गुलजार आले होते आणि गुलजार आणि मीना कुमारी हे मेकअप रूममध्ये भेटायला बोलवलं होतं आणि त्यांनी त्या सहाय्यकाला सांगितलं होतं की त्यांना मेकअप रूममध्ये घेऊन या। आता हे त्या सहाय्यकानं कळलं आणि त्यानंतर मग तो एकतर तिच्या पतीचा खबऱ्या होता आणि मग यानं मीना कुमारीच्या थोबाडीत मारली। यामुळे मीना कुमारी रडत रडत बाहेर आलेली आहे आणि तेव्हापासून पती आणि पत्नी यांच्यामध्ये जो दुरावा होता तो दुरावा अजूनच वाढलेला होता। पण याचा त्रास जो आहे तो पतीलाही होत होता आणि पत्नीलाही होत होता आणि त्यामुळे मग त्या पतीनं आपल्या पत्नीला परत घरी आणण्याचा प्रयत्न केला, तिला बोलवण्याचा प्रयत्न केला, पण त्या काही परत आलेल्या नाहीत। पण आपला संसार जो आहे तो तुटलेला आहे आणि हे पाहिल्यानंतर किंवा आपल्या जीवनात हे काय घडलं ह्यानंतर मग मीना कुमारी आहेत त्यांना दारूचं व्यसन लागलं आणि त्या पूर्णपणे दारूच्या आहारी गेलेल्या आहेत आणि इतकं मद्याच्या आहारी गेले की त्यांना मग बाकीचं काही सुचत नव्हतं। त्यानंतर मग त्या मीना कुमारी यांचं यकृत जे आहे ते विकृत झालं होतं, निकामी झालेलं होतं आणि त्या प्रचंड आजारी पडल्या होत्या आणि 1968 मध्ये त्यांना उपचारासाठी लंडन आणि स्वित्झर्लंड या ठिकाणी नेण्यात आलं होतं। त्या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार झाले आणि पुन्हा मीना कुमारी यांना भारतात आणलं गेलं। आता मुंबईमध्ये त्यांनी बांद्रे या ठिकाणी एक नवा बंगला विकत घेतला आणि त्या ठिकाणी त्या राहायला लागलेल्या होत्या। आता आपण मीना कुमारीबद्दल बोलतो आहोत, पण त्यांचा पाकीजा जो चित्रपट आहे त्याचा जर उल्लेख आला नाही तर हे सगळं त्यांचं जीवन जे आहे ते अपूर्व वाटेल, म्हणजे अपूर्ण वाटेल अशा पद्धतीचंच पाकीजा या चित्रपटाचे म्हणजे त्यांच्यामध्ये त्यामध्ये भूमिका होती। म्हणजे पाकीजा हा जो चित्रपट आहे तो चित्रपट बनवायला जवळजवळ 14 वर्ष लागली होती आणि दिग्दर्शक कमाल अमरोही, मीना कुमारी यांचा हा शेवटचा चित्रपट होता। आता याबाबत आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, पण पाकीजा जो आहे तो सिल्वर जुबली झालेला होता आणि पाकीजासाठी मीना कुमारीला फिल्मफेअरचा 12वा आणि शेवटचा पुरस्कार मिळालेला होता। पाकीजा प्रदर्शित झाल्यानंतर तिसऱ्याच आठवड्यात मीना कुमारी गंभीर आजारी पडलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर 28 मार्च 1972 रोजी त्यांना सेंट एलिझाबेथ रुग्णालय जे आहे, नर्सिंग होम जे आहे त्या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलं होतं आणि 31 मार्च 1972 रोजी गुड फ्रायडेच्या दिवशी त्यांनी शेवटचा श्वास घेतला होता। वयाच्या 38व्या वर्षी त्या हे जग सोडून गेलेल्या होत्या। आता त्यांच्याबद्दलचे काही किस्से जे आहेत ते आजही सांगितले जातात। एकदा काय झालं होतं, त्यांना डाकूंनी म्हणजे त्यांचं अपहरण केलं होतं अशी एक माहिती समोर आली होती। तर एकदा मीना कुमारी आणि त्यांचे पती कमाल अमरोही हे दोघंही मध्य प्रदेशमधल्या शिवपुरी या भागामधून कुठेतरी चालले होते। आता त्यावेळेस वाटेमध्ये अचानकपणे त्यांच्या कारचं पेट्रोल संपलं आणि कार बंद पडली आणि याच वेळेस काही ढाकून जे त्या ठिकाणचे गुंड होते किंवा डाकू होते त्यांनी त्यांना घेरलं होतं। आता यावेळेस मीना कुमारी प्रचंड घाबरलेल्या होत्या, आता आपलं काय होईल, कसं होईल। पण त्याच्यामधला एक डाकू जो होता तो डाकू मीना कुमारी यांचा चाहता होता, त्यांचे चित्रपट त्यानं पाहिलेले होते आणि त्यामुळे मीना कुमारी आपल्या समोर आल्यानंतर त्या डाकूला आश्चर्य वाटलं आणि मग त्या दरोडेखोरांनी मीना कुमारी आणि कमाल यांची प्रचंड काळजी घेतली होती आणि त्यांच्यासाठी पेट्रोलची व्यवस्था केली, त्यांच्यासाठी मुक्कामाची व्यवस्था केली होती आणि त्यांना अत्यंत सन्मानानं त्यांनी त्या ठिकाणी पाठवून दिलं होतं। पण निघताना एका दरोडेखोरानं चाकू काढला। आता इकडं मीना कुमारी घाबरल्या, चाकू यानं काढला, आता आपल्याला ठार मारतो की काय, पण त्या दरोडेखोरानं मीना कुमारींना चाकू दिला आणि सांगितलं की तुमचं नाव माझ्या हातावरती कोरा आणि त्यांनी मीना कुमारी यांनी त्या चाकूनं
ऑटोग्राफ जो आहे तो ऑटोग्राफ दिलेला होता. तर अशा पद्धतीनं या मीना कुमारींच्या जीवनामध्ये हा किस्सा सांगितला जातो. त्याचबरोबर ती मीना कुमारींबद्दल एक गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नाही आणि ती म्हणजे मीना कुमारी ह्या अत्यंत चांगल्या गायिका होत्या. एवढंच नाही तर त्या स्वतः एक कवी होत्या, म्हणजे एक शायर होत्या, लेखिका होत्या. आणि पण एवढंच होतं की त्या स्वतःसाठी त्यांना गाणं मान्य नव्हतं आणि मग त्या लहान मुलांसाठी वगैरे गात असायच्या, शेरोशायरी वगैरे लिहित असायच्या. मोगऱ्याचं फूल जे आहे त्यांना प्रचंड आवडत होतं आणि एक अशी अशी अभिनेत्री होती ज्या अभिनेत्रीला पैशाचा म्हणजे अजिबात लोभ नव्हता. म्हणजे पैशासाठी म्हणून त्यांनी कोणतंही काम केलेलं नव्हतं आणि त्यांनी मरताना आपली सगळी संपत्ती आपल्या नातेवाईकांना देऊन टाकली होती आणि एका अभिनेत्रीला त्यांनी स्वतःचा बंगला दिलेला होता आणि स्वतः मात्र नोकराचं जे रूम आहे त्या रूममध्ये त्या राहत होत्या. आता मीना कुमारी यांच्याबद्दलच्या त्या काळामध्ये अनेक अफवा उठत होत्या. राजेश खन्ना, गुलजार यांच्याबरोबर त्यांचं नाव जोडलं जात होतं. पण असं काहीही अशा यांच्या बाबतीमध्ये घडलेलं नव्हतं. अगदी शेवटच्या काळातही त्यांनी घटस्फोट घेतलेल्या पतीच्या कुशीमध्येच प्राण सोडलेला होता, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. फक्त काय होतं की या अफेअर किंवा या ज्या गोष्टी असतात ना, त्या गोष्टी केवळ हे मीडियावाले जे आहेत ते प्रचंड उचलत असतात आणि त्याच्यावरती स्वतःची पोळी भाजत असतात. तर अशा पद्धतीच्या या अभिनेत्री होत्या मीना कुमारी आणि त्यानंतर या अत्यंत दुर्दैवी अवस्थेमध्ये अत्यंत तरुण वयामध्ये हे जग सोडून गेलेल्या होत्या. आता यांच्याबद्दल खरं तर अजून बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच किस्से आहेत, पण त्यावरती आपण भविष्यामध्ये बोलूया. बरं, आता याबद्दलचं अजून तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन स्टोरीमध्ये, एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.